चला वरदराज व्हिडिओ ऑन करणार. आपण सुरू करूया. आज आपल्याकडे 3च मुलं आहेत, त्यामुळे आपल्याकडे प्रार्थना आपल्या तिघांपैकीच आपण म्हणू शकतो. बाकीचे 2 जण जॉईन होत आहेत आता. ते आल्यानंतर आपण मग तोपर्यंत आपण आपली प्रार्थना वगैरे आटपून घेऊया. कोणाकोणाची प्रार्थना पाठ आहे हात वर करा. प्रियांश, हंसिया तुमचे व्हिडिओ ऑन करणार का प्लीज? आपण बालरंग 1 मध्ये ज्या वयोगटातली मुलं आहेत त्यांच्याशी साजेसं, त्यांच्या वयाला साजेसं, त्यांच्यासाठी फार गरजेचं असं काहीतरी प्रत्येक वेळेला आणण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आपल्याकडे आपण व्यक्ती ओळख, व्यक्तिमत्व ओळख, काही लिरिक्स किंवा आणखीन काही गोष्टी असतात, जसं कथा किंवा आणखीन भरपूर काही गोष्टी पुढे येणार आहेत ज्या मी प्लॅन केलेल्या आहेत. त्या फक्त आपल्या वयोगटासाठी आहेत, फार गरजेचे आहेत. ठीक आहे. हे तुम्ही एवढं लक्षात ठेवा की हे तुमच्यासाठी, तुम्ही स्वतःला घडवताना उपयोगी पडणार आहे. माझा एवढाच उद्देश आहे की तुम्ही जेव्हा या गोष्टी शिकाल तेव्हा नावं तर तुम्ही लक्षात ठेवालच, त्या व्यक्तिमत्वांची नावं लक्षात ठेवालच, पण त्या व्यक्तिमत्वांनी काय काय काम केलं आणि त्यांच्याकडनं आपण काय काय शिकू शकतो, अशा प्रकारेच आपण पुढे जायला पाहिजे. आपण का शिकत असतो? जसं स्केटिंग आपण शिकायला जातो तेव्हा आपण कोणाला बघतो? आपल्या स्केटिंगच्या कोचला, बरोबर? तो कोच जर का नीट शिकवत असेल तरच आपण नीट शिकतो, बरोबर? डान्स टीचरने नीट डान्स शिकवला नाही तर तुम्ही नीट डान्स करणार आहात का? नाही. तशाच प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये काही व्यक्तिमत्वांना बघून मोठे व्हायचं असतं आणि जेव्हा आपण तसे होतो तेव्हा आपल्याला एक दिशादर्शक म्हणजे डिरेक्शन कळते, आपल्याला आपल्या आयुष्यात काय करायचे त्याची. ठीक आहे. त्यामुळे ह्या गोष्टींचं खूप महत्व आहे. आपण जी व्यक्तिमत्व बघत आहोत ती व्यक्तिमत्व संपूर्णतः तुमच्यासाठी नवीन असणार आहेत, कारण की 10 ते 15 वयोगटातली मुलं जी महाराष्ट्राच्या बाहेर राहतात, ज्यांना महाराष्ट्राच्या कुठल्याही खूप गोष्टींची माहिती नाहीये. पण एवढं लक्षात ठेवा की आपण मराठी माणसांसाठी आपण जे गोष्ट आपण आता सध्या बघत आहोत, शिकत आहोत, त्याने आपल्याला आपण आपल्या आयुष्यात किती फायदा करून घेऊ शकू हे बघायचंय. आणि सगळ्या माणसांमध्ये एकूण एक व्यक्तिमत्व जे आपण करणार आहोत, गदिमांचं केलं, त्यानंतर कुसुमाग्रजांच्या कविता केल्या आपण बालरंगच्या पहिल्या पर्वामध्ये, अशा प्रकारे ज्या ज्या गोष्टी आपण केल्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये एकच गोष्ट तुम्हाला कॉमन दिसेल, डेडिकेशन. सारखं देत राहायचं, सारखं करत राहायचं, एकाच दिशेने जायचं. आणि त्याच डेडिकेशन साठी म्हणून आज आपण एक अजून नवीन व्यक्तिमत्व घेऊन येत आहोत. ते नवीन व्यक्तिमत्व अशा प्रकारे आहे की जे तुम्हाला खरंच आवडू शकतं आणि माझी आशा आहे की तुम्हाला ते आवडेल, कारण की तुम्ही लहान मुलं ज्या वयोगटात आहात त्या वयोगटामध्ये खूप गोष्टी, वयोगट म्हणजे एज लिमिटेशन, एज लिमिट, ज्या वयोगटात तुम्ही आहात त्या वयोगटात तुम्हाला निसर्ग हा खूप आवडत असतो, तुम्हाला पुस्तकी अभ्यास आवडत नाही, तुम्हाला कम्प्युटर ऑनलाईन अभ्यास जास्त आवडत नाही, पण तुम्हाला खेळायला सांगितलं पार्कमध्ये जाऊन तर तुम्ही छान छान गोष्टी शिकून याल, बरोबर की नाही? तुम्हाला झाडावर चढायला सांगितलं तर आवडेल, तुम्हाला पक्ष्यांची पंख मोजायला सांगितले तर आवडतील, तुम्हाला 4 पक्ष्यांचे वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स विचारल्या, गुणधर्म विचारले तर तुम्हाला सांगायला आवडेल, तुम्ही त्यावर जास्त बोलायला आवड निर्माण होईल तुम्हाला. अशाच धर्तीवर आजचं व्यक्तिमत्व आपलं टिकून आहे. सफर मराठी मनांची भाग 2 आपल्यासाठी आहे, आपल्या वयोगटासाठीच बनवलेलं आहे. याचा विचार करा, हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही या व्यक्तींकडनं तुम्हाला आवडतात त्या गोष्टी तुम्ही बघणारच आहात, त्याच्याबरोबर तुम्ही त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे, जे तुम्ही शिकाल. आजपासून पुढच्या 20 वर्षामध्ये तुमच्यामध्ये खूप जडणघडण होणार आहे आणि अशा व्यक्तींची तुम्हाला सवय लागेल, तेव्हा तुम्ही आपोआप स्वतःला घडवताना फायदा करून घ्याल त्या गोष्टीचा. आणि यासाठी तुमच्या समोर विश्वनाथन आनंद आहेच, तुमच्या समोर सचिन तेंडुलकर आहेच, एपीजे अब्दुल कलाम आहेतच, आणखीन भरपूर जण व्यक्तिमत्व भारतातली आहेत. आपण इथे मराठी शाळेत काय उभं करतोय तर मराठी माणसाने काय केलेलं आहे आपल्यासाठी, देशाला काय दिलं, महाराष्ट्राला काय दिलं आणि जगाच्या पातळीवर आपल्याला काय दिलं. तर पहिल्या सफर मराठी मनाची मध्ये मराठी माणसाची मनाची होती, त्यामध्ये आपण डॉक्टर विजय भटकरांना बघितलं. आज आपण बघणार आहोत
दुसरी सफर मराठी मनांची भाग 2 मध्ये पुढच्या व्यक्तिमत्व आज येणार आहे आपल्या समोर. ठीक आहे, मी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन पाठवते, शेअर केलंय. आता प्रार्थना कोण म्हणणार आहे? आता 3 लोक आहेत, हंसिया, वरदराज आणि बर आता सगळीच मुलं आहेत. वरदराज, मॅम मला बोलायचंय, मी बोललंच नाहीये. हा तेच तुझं नाव काय? तुझं नाव दिसत नाहीये. प्रीतिका आहे का? हो. ओके चालेल, ठीक आहे. हंसिया, वरदराज आणि प्रीतिका प्रार्थना म्हणणार आहेत. सगळ्यांनी ताठ बसायचंय, हात नमस्कार मुद्रेमध्ये. हंसिया, सुरू करूया. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. वरदराज सुरू. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. प्रीतिका. मॅम पुढची स्लाइड. हीच आहे, लाभले आयुष्य जितके. खाली. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाहुले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. खूप छान, खूप छान. आता आपण पुढे जातोय पुढच्या स्लाइड कडे. पुढची स्लाइड आहे आजचा वाक्प्रचार. वाक्प्रचार म्हणजे मराठी भाषेमध्ये एखादं वाक्य वापरलं जातं, एखादा समूह, वाक्यांचा समूह म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड्स. ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे वेगवेगळे शब्द एकत्र येऊन एका मिनिंगचं वेगळं त्याचं सतत अस्तित्व निर्माण करतात आणि भाषेला एक वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतात. म्हणजे वेगळ्या पद्धतीने हे आत्मसात आपण बघतो तेव्हा आपल्याला ते वेगळ्या पद्धतीने मांडल्यासारखं जाणवतं आणि त्याचा अर्थ वेगळा असतो, पण ते शब्द असतात ते वेगळे असतात. अशा प्रकारे वाक्प्रचार असतो जो वाक्यांमध्ये वापरला जातो आणि तो सतत प्रत्येक ठिकाणी मिळतो. जसं आपण पहिल्यांदा बघितलं तर आकाशाला गवसणी घालणे, म्हणजे टू रीच युअर गोल्स यू हॅव टू डू लॉट ऑफ एफर्ट्स, आणि ते सुद्धा तुमच्या लिमिटच्या बाहेर जे कोणी करू शकणार नाही अशा प्रकारे काम करण्याची मानसिकता ठेवणं, म्हणजे यू हॅव टू थिंक अबाउट इट इन दॅट वे टिल दॅट टाइम. असं आपण एक वाक्प्रचार केला होता. आज आपला वाक्प्रचार आहे सर्वस्वपणाला लागणे, म्हणजे जे जमेल ते सर्व करत राहणे. बाय हुक और बाय क्रूक असं आपण जे इंग्रजीमध्ये म्हणतो तशा प्रकारे, पण ते निगेटिव्हली इथं नाहीये, ते नकारात्मक दृष्टीने म्हटलं नाहीये. इथे सकारात्मक दृष्टीने की तुला जे जमेल ते सगळं कर, पण तू ते करून दाखव. त्याला म्हणतात सर्वस्वपणाला लावणे. सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे म्हणजे एकूण एक जे काही तुला जमणार आहे ते सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे. अवलंब करणे म्हणजे प्रयत्न करणे.
डू द बेस्ट व्हॉट एव्हर यू कॅन डू टू अचीव युअर गोल. अशा अर्थाने सर्वस्व पणाला लागणे हा वाक्प्रचार वापरला जातो. कोणी मला त्याच्यामध्ये सोहम, त्याच्यामध्ये तुम्हाला वाक्प्रचाराचा वापर करून दाखवू शकशील? मॅम थोडं विचार करून सांगतो. बर, ठीक आहे. आपण आता ना एक छोटीशी टास्क ठेवूया. आपण वर्गाच्या शेवटी आपल्या वाक्प्रचाराचा अर्थ कुठे लागतोय का हा प्रयत्न करत जाऊया यापुढे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एक नवीन टास्क सुरू होईल. त्यानंतर वाक्प्रचार झाला. आज आपण दुसरं घेणार आहोत सफर मराठी मनांची भाग 2. त्यामध्ये आपण घेत आहोत मारुती भुजंगराव चितमपल्ली यांचा फोटो लक्षात ठेवा. आपल्याला नंतर कधीही वापरता येऊ शकतो. मी तुम्हाला विचारू शकते की हे फोटो कोणाचा आहे, तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मारुती चितमपल्ली हे सर 88 वर्षाचे आहेत, 88 इयर्स ओल्ड. आणि त्यांची ओळख काय आहे, ते काय आहेत, एक्झॅक्टली त्यांनी कशा प्रकारे काम केलं आहे, कशामुळे ते एवढे प्रसिद्ध आहेत की ज्यांनी भारतात, महाराष्ट्रात, भारतात आणि जगात स्वतःचा ठसा उमटवलाय. आपण आज जाणून घेणार आहोत मारुती चितमपल्ली या वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनिस्टची, म्हणजे निसर्ग निरीक्षण आणि लेखक. निसर्ग निरीक्षण म्हणजे यू आर ऑब्झर्विंग एव्हरीथिंग इन द नेचर and you are writing about it whatever you have seen it. काही लोकांना लिहिता येतं, त्यातलंच एक आहे जे लेखक असतात, लेखक मनोवृत्तीचे असतात, ते लिहितात. ज्यांना जमत नाही ते बोलतात, किंवा काही लोक फक्त स्वतः जवळ ठेवतात. पण ते तुम्हाला तुमच्या भावना, तुम्हाला तुमच्या गोष्टी लिहिता येणं फार गरजेचं आहे. जसं आपण एसे लिहितो आपल्या वर्गामध्ये, शाळेमध्ये, we just write our essays in the school. The same way we are supposed to write whatever we have seen or experienced everything around. आपण म्हणतो ना अनुभवाने लिहिलेल्या गोष्टी. Write your experience of being in the crowd. Write your experience of going to Lal Killa in Delhi, something like that. अशा प्रकारे जो आपण एक्सपिरियन्स लिहितो तशा प्रकारे त्यांनी निसर्गाबद्दल लिहिलेलं आहे. त्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत. तर त्यांचा जन्मगाव आहे सोलापूर. सोलापूर सगळ्यांना माहित आहे, नाव ऐकून आहात. महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा आहे आणि सोलापूर शहर पण आहे. त्या शहरामध्ये, सोलापूर शहरामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि ते दयानंद महाविद्यालय, दयानंद कॉलेज, कोणी सोलापूरचं असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातलं असेल त्यांना दयानंद कॉलेज माहितीच असणार, एवढं जुनं कॉलेज आहे ते. दयानंद कॉलेजमध्ये ते शिकले. त्यानंतर त्यांनी त्यांचं प्रोफेशनल ट्रेनिंग, कशाचं प्रोफेशनल ट्रेनिंग, तर आपण कोण आहेत हे, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनिस्ट, बरोबर. म्हणजे ते काय करतायत, निसर्गाबद्दल माहिती घेत आहेत. म्हणजे फॉरेस्ट, सँक्च्युरीज, अशा प्रकारे ज्या सगळ्या माहिती घेत आहेत त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांच्याबद्दलची गोष्ट ते कुठे कुठे शिकले. तर त्यांनी पहिलं त्यांचं स्वतःचं कोइंबतूरला फॉरेस्ट कॉलेज आहे तिथे ते शिकले. त्यानंतर बँगलोरला, आपल्या बँगलोरमध्ये कुठे आहे बरं, कुठे असू शकतं ते त्यांचं कॉलेज किंवा त्यांचा एक्सपिरियन्स, कोणी सांगू शकेल? रेज युअर हँड. केआरपुरम. केआरपुरमला काय असेल? वरदराज, जराचं डोकं वापर रे बाळा. हा, बँगलोर मध्ये वाईल्ड लाईफ सँक्च्युरी कुठे आहे, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनिस्टला काम कुठे आहे केआरपुरम मध्ये? तिथे सिमेंट फॉरेस्ट कन्झर्वेशनिस्ट पाहिजे. हा प्रेथिका बोल. मला बँगलोर वाटतंय. बँगलोर मध्ये कुठे? बँगलोर वाटतंय काय? बँगलोर मध्ये कुठे? अरे काय तुम्ही मुलं, आपल्याला जर का, ओवी तू सांगणार का? आपल्याला जर का बँगलोर मध्ये राहतो आपण आणि आपल्याला हे माहित नाहीये की त्यांनी त्यांचं प्रोफेशनल ट्रेनिंग कुठं घेऊ शकतात, कोण आहेत ते? वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनिस्ट कुठे आहे? लालबाग. कुठे? लालबाग. लालबाग. लालबागला वाईल्ड लाईफ आहे का बाळा? मग येस वरदराज. बंदरगट्टा. व्हेरी गुड. तेच मी म्हणणार होती. पहिल्यांदा अपेक्षित होतं, सर्वात पहिल्यांदा उत्तर अपेक्षित होतं की सगळे हात वर करतील आणि म्हणतील आम्ही बनेरगट्टा झू म्हणून. बनेरगट्टाला काय सँक्च्युरी आहे सांगा मला, कुठली सँक्च्युरी आहे? माहित नाही. माहित नाही. मी फक्त गेस केला कारण तिथे झू आहे.
एक्झॅक्टली वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन कुठे होऊ शकतं? बन्नरघट्टा झू सारख्या ठिकाणी होऊ शकतं, जिथे फॉरेस्ट आहे, जिथे वाईल्ड लाईफ आहे. आणि बर्ड सँक्च्युरी मध्ये आपण बटरफ्लाय सँक्च्युरी आहे की नाही आपल्या इथे, बटरफ्लाय गार्डन आहे की नाही बेंगलोरकर? हो. मग हे साधे चुप्प्या गोष्टी आहेत रे आपल्यासाठी सगळ्यांना. त्यानंतर त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं ते दिल्लीला. त्यानंतर कान्हा नॅशनल पार्क जे देहरादूनला आहे, माहितीये सगळ्यांना बरोबर, आपण हिस्ट्रीमध्ये शिकलो आहोत. तिथे त्यांनी त्यांचं प्रोफेशनल ट्रेनिंग कम्प्लीट केलं. त्यांना मराठी सोडून अजून बऱ्यापैकी भाषा येत होत्या, पण मी असं सांगेन मराठी, हिंदी, इंग्रजी 88 इयर्स ओल्ड माणसाला येतच असणार आहेत, डेफिनेटली येत असणार आहेत, कारण की त्यावेळेस इंग्रज होते. त्यानंतर त्यांची हिंदी भाषा आहे, मराठी भाषा मातृभाषा होते, आणि त्यांची ऍक्च्युली मातृभाषा ही तेलुगू आहे, त्यामुळे त्यांना तेलुगू पण येत होती. त्याबरोबर त्यांनी प्रोफेशनली शिकलेली भाषा आहे संस्कृत, जर्मन आणि रशियन. त्या भाषांमध्ये त्यांनी वाचन केलं, शिकले, वाचन केलं आणि लिखाणही केलं, म्हणून त्या भाषेचं जास्त कौतुक आहे. म्हणून हे इथे आपण मेन्शन केले. मातृभाषा सगळ्यांची असते. मराठी ही भाषा होती, इंग्रजी भाषा सगळ्यांना येते, हिंदी पण भाषा सगळ्यांना येते. त्याच्या व्यतिरिक्त असलेल्या भाषा, अपार्ट फ्रॉम दोज लँग्वेजेस, ही नोज संस्कृत, जर्मन अँड रशियन. I say he knows, that means he is still alive. He is 88 years old man. Okay? त्याचा वापर त्यांनी, जर्मन आणि रशियन भाषेचा वापर त्यांनी कुठे केला? तर 2000 साली पक्षीकोश असं एक पुस्तक लिहिलं. पक्षीकोश म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या पक्ष्यांची माहिती त्यात आहे. आणि ते पुस्तक 2000 साली म्हणजे आजपासून 21 वर्षापूर्वी, 21 इयर्स ओल्ड बॅक, म्हणजे तुमचे पेरेंट्स तुमच्या वयाचे असतील त्यावेळेस त्यांचं पुस्तक हे निघालं, जे पुस्तक मराठी लिटरेचर मध्ये खूप महत्वाचं मानलं जातं. निसर्गावर असलेलं पुस्तक. निसर्गावर म्हणजे रिलेटेड टू द नेचर. I repeat, related to the nature means he is just dedicating his full life just for the nature conservation, wildlife conservation. I repeat, dedication. आपण हार्ड वर्किंग, डेडिकेशन या गोष्टी आपण अशाच माणसांकडनं शिकतो. 88 इयर्स ओल्ड मॅन, ही गॉट अ लाईफ टाईम अवॉर्ड. आपण पुढे येणार आहोत तेव्हा आपल्याला कळेलच कधी मिळाला तो. यावरनं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकाल की तुम्हाला किती मेहनत करायची आहे आणि तुम्हाला कुठपर्यंत करायचं आहे. अँड दिस इज द राईट टाइम इन युअर लाईफ टू डिसाइड युअर गोल्स. डिसाइड अ गोल अँड मूव्ह ऑन. डू हार्ड वर्किंग व्हॉट एव्हर इज पॉसिबल. आणि त्यासाठी तो वाक्प्रचार आहे, सर्वस्व पणाला लावणे. मला हे करायचंच आहे, मी हे करणारच आहे. गॉट इट? ओवी, प्रतीका, लक्षात येत आहे? हंसिया, सोहम, वरदराज, प्रियांश, गुड. ओके. आणि मग चितमपल्ली सरांनी काय केलं? डेफिनेटली काय केलं, एक्झॅक्टली नक्की आपण काय केलं ते बघतोय. महाराष्ट्रामध्ये जे जे फॉरेस्ट आहेत तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी त्यांनी फॉरेस्ट ऑफिसर अशा लेवलवर काम केलं आणि मग वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये त्या वेगवेगळ्या स्तरांवर काम केलं, वेगवेगळ्या लेवल्सवर. अँड ही गॉट रिटायर्ड. त्यांचं निवृत्त झाले ते 1990 साली, 1990 मध्ये. ही गॉट रिटायर्ड इन 1990. 1990 साली त्यांनी रिटायरमेंट घेतली. तोपर्यंत त्यांनी ते काम सगळं केलेलं आहे महाराष्ट्राच्या वन विभागात. म्हणजे विच फॉरेस्ट कम्स अंडर इन महाराष्ट्र गव्हर्नमेंट, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट, दॅट इज देअर, दॅट इज टेकन केअर बाय मारुती चितमपल्ली सर. ओके. मग त्यांचं खूप खूप मोठी मोठी कामं त्यांनी केली. आता 88 years old man who has completely dedicated his 60 years of his life for something, definitely he might have done thousands of work. I have noted 5 more works, important 4 more works, which is really done by him. त्यांनी खूप काम केलं अशा प्रकारचं ते आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य, which is in नवी मुंबई. कर्नाळा बर्ड सँक्च्युरी, which is in नवी मुंबई पनवेल. नवेगाव राष्ट्रीय उद्यान, विच इज जे आहे गोंदिया डिस्ट्रिक्ट मध्ये. नागझिरा पण गोंदियामध्ये येतं, नॅशनल पार्क आहे आणि सँक्च्युरी आहे.
नागझिरा आणि नवेगाव दोघं पण गोंदिया डिस्ट्रिक्ट मध्ये येतात. मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणजे मेळघाट टायगर प्रोजेक्ट म्हणजे आपल्या देशामध्ये वाघांची संपत्ती म्हणजे वाघ म्हणजे टायगर्स यांची संपत्ती सांभाळण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मेजर्स घ्यायला लागतात, त्यांची काळजी घ्यायला लागते, त्यांचं प्री प्रोडक्शन नीट व्हायला पाहिजे, त्यांची हेल्थ चांगली असली पाहिजे, तरच ते पुढे जाऊन रिझर्व करणार आहेत, त्या ते टिकणार आहेत. त्यांची हेल्थ खूप महत्वाची आहे. ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी जो प्लॅन असतो, आपलं कसं शाळेचं वेळापत्रक असतं, टाइम टेबल असतं की नाही, तशा प्रकारातला जो प्लॅन असतो तो त्याचं हेड आहेत ते मारुती चितमपल्ली सर. त्यांनी काय केलंय, ह्या सगळ्यांमध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे. पुढे येतं मग त्यांना काय काय आवडायचं काम करायला, जसं कोणाला मॅथ्स सब्जेक्ट आवडतो, कोणाला सायन्स आवडतं, कोणाला सोशल सायन्स आवडतं, कोणाला कम्प्युटर सायन्स आवडतं. अशा प्रकारात त्यांना नक्की कोणावर काम करायला आवडायचं, तर त्यांना वन्य प्राणी म्हणजे वेगवेगळे वाईल्ड लाईफ म्हणजे वन्य प्राणी, कुठले वाईल्ड अॅनिमल्स, मग त्यात सर्वात पहिल्यांदा येतो वाघ आणि बाकीच्यांचे थोडा अभ्यास. कारण की ते स्वतः फॉरेस्ट मिनिस्टर होते म्हणून ते असं म्हणू शकत नाहीत ना की मी फक्त वाघांना बघतो आणि मी बेअरला नाही बघणार. करेक्ट नो? he has to take care of all because he is the principal of the whole forest. Correct? So he is the main person, so he has taken care of all wildlife, whatever is there in the same forest. Then his interest was always in pakshi means birds. पक्ष्यांमध्ये त्यांचं सर्वात जास्त आवड होती आणि म्हणून त्यांना पक्षी तज्ञ असंच म्हटलं जातं. त्यांना ते तशाच प्रकारे म्हणतो, जसं आपण एखाद्या व्यक्तीला नाव देतो ना की पेट नेम असतं आपल्या घरामध्ये एखाद्या माणसाला, अरे तू प्रोफेसर आहेस किंवा अरे तू असा आहेस किंवा तसं आपण प्रेमाने हाक मारतो की ज्या माणसाची ती ओळख असते. तशा प्रकारे हा हंसिया बोल बाळा. मला माझ्या घरी बिट्टू बोलवतात. बिट्टू बोलवतात. तशाच प्रकारे त्यांना पक्षी तज्ञ असं नाव आहे. मला हे नाव कशामुळे? अरे वा, तशा प्रकारे. अरे वा, आपण बघूया, आपण आपले पेट नेम्स नंतर डिस्कस करूया. ठीक आहे, सगळे बाकी मुलं पण सांगणार त्यांना काय हाक मारतात ते. तर पक्षी तज्ञ हे त्यांना उपाधी मिळालेली, त्यांची ख्याती तशी आहे कारण की ते प्रत्येक पक्षाबद्दल जाणून आहेत. तुम्हाला समजू शकतं आपण कुठल्या लेवलवर त्या माणसाचं डेडिकेशन बघू शकू. स्पॅरोज, क्रोज, आपण फक्त 3च पक्षी ओळखतो शहरांमध्ये. But there are thousands of different birds who has different sounds, who has different talks, who has different lifestyle. Correct? ते सगळं त्यांना माहिती आहे म्हणून त्यांना पक्षी तज्ञ म्हणतात. आणि हे जवळजवळ ते 3 तप म्हणजे जवळजवळ 30 वर्षापेक्षा जास्त, म्हणजे 36 वर्ष ते काम करत होते त्यामध्ये, पण तसं 30 वर्षापेक्षा जास्त आपण म्हणू शकू की ते त्यातच काम करतायत. आणि त्यात काम करताना काय त्यांना बर्ड्स बघायचे आहेत, तर ते कुठे जाऊन बघतील? जर का मी हंसियाला म्हटलं की तुला झेब्रावर काम करायचंय, तर तू काय करशील? 8 दिवस झेब्रासाठी तू बनेरगट्टा झू मध्ये जाऊन बसशील की नाही? हो की नाही? बसावं लागेल की नाही? नाही तरी म्हटलं तरी करावं लागेल की नाही? हो की नाही? सगळ्यांनाच. मग ते वरदराज असू देत किंवा सोहम असू देत किंवा प्रियांश असू देत, पृथिका असू देत, सगळ्यांना ते करायचं आहे की नाही? म्हणजे तुम्हाला एखादा प्रोजेक्ट मिळाला, तुम्ही त्याच्यावर काम देताना काय करता? तुम्ही तिथंच राहता आणि तेच काम करता. म्हणजे विचार करा, तो माणूस म्हणजे ती व्यक्ती, ते सर किती वेळ त्यामध्ये राहत असतील. झोपेमध्ये सुद्धा ते पक्षीच करत असतील, बरोबर की नाही? आपण करत नाही का? मला सुपरमॅनचा पिक्चर बघायचा आहे, स्पायडरमॅन बघितला की झोपेमध्ये तुम्ही ओरडता स्पायडरमॅन लाईक दिस, हो की नाही? तसंच आहे ते. मग त्याला म्हणतात वेड लागणं. आणि ते वेड कशामुळे लागतं माहितीये? तुमचं स्वतःचं त्याच्यामध्ये खूप आवड असेल ना, तर ते वेड लागतं तुम्हाला, नाही तर लागत नसतं. आणि असंच वेड आपण आपल्यासाठी काहीतरी लावून घ्यायचं जे तुमच्यासाठी उपयोगी आहे, तुम्ही त्यात करिअर करू शकता आणि त्याबरोबर तुमच्या त्या समाजाला वापर होईल, म्हणजे तुमचं नाव होईल आणि तुम्ही ते वापरू शकाल.
स्वतः काहीतरी करू शकाल अशा प्रकारे आपण आपल्याकडे लक्ष ठेवायचं असतं. आपण त्या गोष्टीकडे बघायचं असतं. ठीक आहे. मग पुढे जातो. आपण त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांना मिळाले प्राइजेस, त्यांना भरपूर प्राइजेस मिळालेत. मी त्यातले फक्त थोडे थोडे घेतलेले आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार 2000च्या आसपास त्यांना मिळालेला, विदर्भ साहित्य पुरस्कार, साहित्य संघ पुरस्कार, साहित्य वाचस्पती, परत विदर्भ साहित्य संघ पुरस्कार, आणि त्यांना जीवनव्रती म्हणजे दिवस जन्मभर एखादं काम व्रतासारखं, म्हणजे त्या गोष्टीला संपूर्णतः डेडिकेट केलेलं. सॉरी इथे जीवनव्रती पुरस्कारच्या ऐवजी पुरस्कार झाले, चुकून झाले ते माझ्याकडनं, सॉरी फॉर द स्पेलिंग मिस्टेक. जीवनव्रती पुरस्कार हा विदर्भ साहित्य संघाने त्यांना दिला, आणि की त्यांनी ते काम तसंच करत राहिले. आणि 2017 म्हणजे आजपासून 5 वर्ष मागे विंदा करंदीकर मेमोरियल लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड, लाईफ टाइम अचीवमेंट साठी 88 years old man, he received his lifetime achievement award after his 75 years of his life. म्हणजे विचार करू शकता किती काम करायला लागतं आपल्याला. We are not here talking about the awards. We are here to understand the dedication. आणि माझी अशी अपेक्षा आहे की बालरंग 1च्या मुलांनी या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे, की आपण काय करू शकू, आपल्याला काय करायचंय. भटकर सरांसारखं शास्त्रज्ञ व्हायचंय, चितमपल्लींसारखं कन्झर्वेशनिस्ट व्हायचंय, आणि अजून भरपूर नावं येणार आहेत पुढे. गदिमांसारखं कविता लिहायच्यात. ते तुमचं तुम्ही ठरवायचं, तुम्हाला काय आवडतं ते करायचं, पण ते करायचं आणि इतकं सुंदर करायचं की त्याची दखल जगाने घेतली पाहिजे. दखल घेणं म्हणजे दे शुड ऑलवेज टॉक अबाउट यू विथ रिस्पेक्ट ऑफ दॅट पॉइंट. काही असू शकतं ते. गॉट इट? फाईन. कळतंय का? थम्स अप. येते का लक्षात? गुड. अशा प्रकारे 30 वर्षांपेक्षा जास्त वेळ त्यांनी निसर्गावर लेखन केलंय. लेखन म्हणजे लिखाण, म्हणजे त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. अशा प्रकारे त्यांनी केलं. आणि अशी व्यक्ती ही खूप रेअर असते, आणि त्यासाठी असं शब्द वापरलाय मी, एकमेव अद्वितीय. एकच माणूस आहे जो ज्याच्यासारखा दुसरा कोणी असू शकत नाही अजूनपर्यंत तरी, जो एवढं काम निसर्गावर करेल. जिथे माणसं नसतात तिथे वेगवेगळे प्राणी असतात, वेगळे जीव असतात. त्यांची काळजी घेतो, त्यांच्याबद्दल अभ्यास करतो, त्यांना सांगतो त्यांना काय हवंय कमी नकोय ते बघतो. जे मुके प्राणी आहेत आणि जे हिंस्त्र प्राणी पण आहेत, हे सोपं नाहीये. आपल्याला साधं उंदीर किंवा पाल बघितली तर आपण घाबरतो, हो की नाही? घरामध्ये विचार करा, वाघासाठी काय करायचं असेल तर कसा विचार करत असतील लोक? अभ्यास. फक्त विचार करा. तुम्ही खूप लहान आहात त्या गोष्टीसाठी, मी तुम्हाला फोर्स नाही करत आहे, पण जस्ट थिंक अबाउट, कॅल्क्युलेट लिटिल, एस्टिमेशन, दॅट्स इट, की आपण किती करू शकतो. स्काय हॅज टू बी द लिमिट फॉर एव्हरीवन, फॉर यू, फॉर मी. आणि आपल्यासाठी कोण आहे माणूस? आपला टीचर कोण असायला पाहिजे? भटकर सरांसारखा माणूस, चितमपल्लींसारखा माणूस. कळतंय? येते लक्षात? मग त्यासाठी तुम्ही अजून भरपूर माणसांची नाव आहेत. आपण येणार आहोत बालरंगामध्ये, अजून खूप काही गोष्टी शिकणार आहोत. त्यासाठी आपण तयार असायला पाहिजे ह्या गोष्टी करायला. तुम्ही तुमचं डेडिकेशन ठरवायचं. तुमचे गोल्स अजून ठरलेले नसतील, ठरले पण असतील तर चांगली गोष्ट आहे, अभ्यास करा. ठरलेले नसतील तर ठरवण्यासाठी अभ्यास करा, काय करायचं नक्की, आणि त्यासाठी पुढे जा. आणि मग हे लोक तुम्हाला, ह्या लोकांचा अभ्यास करायला लागल्यानंतर हळूहळू करून तुम्हाला खूप गोष्टी यायला लागतील. आणि आपली मराठी शाळा असल्यामुळे आपण मराठी माणसांबद्दलच बोलतो, ज्यांनी जगामध्ये खूप गोष्टी बदलल्या. ठीक आहे? येत्या लक्षात? थम्स अप. गुड. आता मला सांगा, सर्वस्व पणाला लागणे. मी एक वाक्य सांगितलं, सोहम. सर्वस्व पणाला लागणे, वरदराज. मॅम तुम्ही तो परत रिपीट करणार का? सर्वस्व पणाला लागणे म्हणजे डुईंग द बेस्ट. व्हॉट एव्हर यू कॅन डू टू अचीव युअर गोल. जमेल ते सर्व करत राहणे. जवळपास करायचा प्रयत्न करा, नाहीतर हा होमवर्क तुमच्यासाठी. तुम्ही तुमच्या बालकांना पण विचारू शकता, पण मला सिरियसली उत्तर हवे बरं का. You are spending your 1 hour in learning something about somebody to whom you don't know at all.
So give that dedicated time and learn from that. Very important. Okay. Yes, Pritika, तुला काहीतरी बोलायचंय. ओके. काय होमवर्क? काय हवं? मी मगाशीच म्हटलं मला सर्वस्वपणाला लावणे हा वाक्प्रचाराचा वाक्यात वापर करता येतोय का कोणाला ते मला सांगा. येत नसेल तर तो हा होमवर्क आहे तुमच्यासाठी. मी पाठवते वर्गामध्ये, ग्रुपमध्ये पाठवीन. ठीक आहे. तुम्ही तुमच्या बालकांना विचारा, 1-2 वाक्य तयार करा, त्याचा अर्थ समजून घ्या. तुम्ही तेवढे मोठे आहात त्यामुळे तुम्ही करू शकता. त्याला 2 मिनिटं पण नाही लागणार जास्त. ठीक आहे. मग आता आपण पुढे जाणार आहोत. हे झालं आपलं व्यक्तिमत्व. लक्षात ठेवा चेहरा. मारुती भुजंगराव चितमपल्ली कोण आहेत ते? वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनिस्ट. हे तुमच्यासाठी इंग्रजीत नाव ठेवलंय म्हणजे तुम्ही लक्षात ठेवाल एक्झॅक्टली त्यांचं काय काम आहे. इंग्रजी तुमची पहिली भाषा झालेली आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा त्या गोष्टीकडे लक्ष. रिपीट कराल? काय ते काय म्हणजे काय काम करत काहीतरी तुम्ही काय ते म्हटलं ना, ते ऐकू नाही आलं मला. हे का तुझं ऐकूच येत नाही आवाजात तर. नाही, त्यांचं काहीतरी म्हटलं ना तुम्ही, वाईल्ड लाईफ म्हणून त्यांचं नाव घेतल्यानंतर. वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनिस्ट, निसर्ग निरीक्षक आणि लेखक. म्हणजे तुम्ही ते कॉन्झर्व करताय. वाईल्ड लाईफ कॉन्झर्व करण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करताय, काय काय करताय त्यासाठी. ठीक आहे. तर ही त्यांची माहिती झाली. मग त्यांच्या पुस्तकांची माहिती घेऊया. ही फारच छोटी माहिती आहे, फार कमी पुस्तकं आहेत ही आपण मेन्शन केलेली. रातवा, रानवाटा, निळावंती, प्राणीकोश, पक्षीकोश, जो 2000 साली आपल्यासाठी मराठी लिटरेचरला खूप चांगलं ऍडिशन झालं ते. सुवर्ण गरुड, निसर्ग वाचन, शब्दांचे धन, जंगलाचे देणे, मृगपक्षीशास्त्र, केशराचा पाऊसची 2 पुस्तकं आहेत. घरट्या पलीकडे, आनंददायी बगळे म्हणजे क्रेन, पक्षी जाय दिगंतरा म्हणजे परत आपण याच्याबद्दल बोलतोय, पक्ष्यांबद्दल बोलतोय. नवेगाव बांधचे दिवस म्हणजे नवेगाव सेंचुरी बांधतानाचा त्यांचे स्वतःचे टाइम कसा त्यांनी घालवला ते. चैत्र पालवी आणि चकवा चंदन एक वनोपनिषद त्यांचं ऑटोबायोग्राफी आहे. चकवा चांदण असं त्यांचं स्वतःचं ऑटोबायोग्राफी आहे. आणि मृगपक्षी शास्त्र ऑफ हंसदेव इन इंग्लिशमध्ये त्यांचं एक पुस्तक आहे. ठीक आहे. ही त्यांची काही पुस्तकं मी मांडलेली आहेत. तुमच्या लक्षात राहतील तेवढी छान आहेत, पण एवढंच फक्त आहे की त्यांनी ते तेवढं काम केलं त्यामुळे ते लिहू शकले. आपण जर का काम केलेलं नसेल तर आपण लिहिणार काय? आपल्याकडे एक्सपिरियन्सच नसतो. याचा तर त्यांनी किती एक्सपिरियन्स केला असेल हे आपण समजून घेऊ शकतो. आणि त्यातली प्रत्येक पुस्तक हे फार डीप मध्ये अभ्यास करून देणार आहे आपल्यासाठी, खूप छान पद्धतीने. ठीक आहे. आता हे झालं आपलं एक भाग. दुसऱ्या भागामध्ये आपण काय करणार आहोत? थोडीशी फन ऍक्टिव्हिटी. टंग ट्विस्टर. पहिल्या बालरंग पर्वामध्ये किंवा पहिल्या मोठ्या गटामध्ये हे आपण केलं होतं, त्यामुळे त्या मुलांना एन्जॉय त्यांनी परत करायचं आहे. पण जे नवीन बालरंग मध्ये आहेत त्यांच्यासाठी ही खास भेट, कारण की सगळंच एकदम सिरियस झालं ना, त्यामुळे टंग ट्विस्टर इन मराठी. पहिला प्रत्येक शब्द हा क या शब्दापासून सुरुवात क सुरू झालंय. येस. प्रत्येक शब्द हा मी बोलू. एक मिनिट थांबा, मला पूर्ण करू द्यात. सगळ्यांनी बोलायचं आहे आणि एका दमात बोलायचं बरं का. आणि मला अशी अपेक्षा आहे की ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी स्वतःचे वाक्य बनवावीत. आय डोंट माइंड लिस्निंग टू दॅट. बनवू शकता. ते वेगळं रे बाळा. ते वेगळं बाळा, तसं नाही. कच्च्या पापड पप्पा आवडत असलं नको आपल्याला का. माझ्याकडे हिंदीचं आहे मोठं. तेच म्हणते मी, मराठीत तुम्ही बनवायचा प्रयत्न करा. हिंदीचं आहे चांगली गोष्ट आहे, तेही तुम्ही सांगू शकता, पण मराठीत पण बनवायचा प्रयत्न करा. असं काही बनवता येऊ शकतं का? तुम्हाला तेवढं चर्निंग होईल तुमच्या ब्रेनचं, तुम्ही छान शिकू शकाल. ओवी, तुला काही बोलायचंय? नाही मॅम. बरं, ठीक आहे. ओके, चल आता हे कोण वाचणार आहे? ओवी. मॅम, मी ना स्वर बाय स्वर वाचते, जसं की
तरी किंवा चालेल. तरी हा. ला हम्म. च्या हम्म. कर्तव्य. कर्तव्या तत्पर. केळकर काकांबद्दल. काकांबद्दल पुढे. कचेरीत्याला केशवने काकून समोर कागाळी केली. कागाळी केली. व्हेरी गुड अवी. थांब आता 1 मिनिट. हा बरं काकू पुढे बोल. नंतर काकूंच्या पुढे काय? मॅम मला बोलायचंय. थांब प्रतीकाकडेच येणार आहे मी आता. प्रतीकाकडेच येणार आहे. ओवी काकू पुढे काय? कागाळी केली. काकूला कावल्या. कावल्या म्हणजे काय कोणी सांगू शकेल का मला? हा मॅम मी हा मी म्हणजे कोण? नाव सांगा. सोहम सोहम बोल बरं. बोल. ओरडणे. व्हेरी गुड. छान. प्रतीका सुरू. पुढचं वाक्य. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात थांबून काकांच्याच किचन मध्ये कजरारे सोहम कवितेवर कोळी नृत्य केले. छान. आता अजून कोण वाचणार आहे? वरदराज. हा सोहम नेणार तुझ्याकडे मी. थांब. काकू कावल्यापर्यंत वरदराज वाचणार. नाही तर का पूर्ण वाच वरदराज. चल तू दुसऱ्यांदा वाचतोयस. 1 मिनिट मॅम. हा. कोंबून काकांच्या किचन मध्ये कजरारे कवितेवर कोळी नृत्य केले. पूर्ण वाचायचं तुला. केव्हा तरी पासून. अच्छा ओके. केव्हा तरी कोल्हापूरच्या कर्तव्या तत्पर केळकर काकांबद्दल काकांच्या कचेरीतल्या कचेरी म्हणजे ऑफिस. कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केले. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांचे कामाचे कोरे करकरीत कागद कचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्या किचन मध्ये कजरारे कवितेवर कोळी नृत्य केले. कोळी नृत्य केले. आता मॅम, आणि नृत्य म्हणजे कोळी नृत्य म्हणजे
कोळी समाज हा एक भाग आहे आपल्याकडे कोस्टल एरियामध्ये, भारताच्या समुद्र किनारी, जो महाराष्ट्राच्या समुद्र किनारा म्हणजे मुंबई पासून खाली सिंधुदुर्ग, मालवण, गोव्याच्या बॉर्डर पर्यंत जो मराठी कोस्टल एरिया येतो, गोष्टी भाषा. महाराष्ट्राच्या येतो, तिथे कोळी हा एक वेगळा समाज आहे की ते लोक फक्त मासेमारी करतात आणि त्यांचं स्वतःचं लोकनृत्याचा प्रकार आहे, त्याला कोळी नृत्य म्हणतात. मॅम त्यांचा त्यातले स्वतःचा जसा बोल बाळा. 10-12 मी घेऊन गेलो असतो. मला खूप आवडतं. तुला खूप आवडतात हो. काय? नॉनव्हेज आहे मी, फिश वगैरे वगैरे. अरे तू फिश खातो? अरे बापरे, ही नवीनच न्यूज आहे मला. बरं बरं, चला ठीक आहे. आता सोहम तू म्हण बरू. केव्हा तरी कोल्हापूरच्या कर्तव्य तत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकांसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्या किचनमध्ये कजरारे कजरारे कवितेवर कोळी नृत्य केले. मॅम तुम्ही म्यूट वर आहात. मॅम तुम्ही म्यूट वर आहात. आता कोण म्हणणार आहे? बाळा हंसिया सुरू. केव्हा तरी कोल्हापूरच्या कर्तव्य तत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंची कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये कजरारे कजरारे कवितेवर कोळी नृत्य केले. छान. आता हे पटापट कोण म्हणू शकेल? मी बोलू पहिलं? प्रीतिका. हा थांब. केव्हा तरी कोल्हापूरच्या कर्तव्य पर्व तत्पर केळकर काकाबद्दल काकांच्याच कचेरीला केशवाने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये कजरारे कवितेवर कोण नृत्य केले. छान, अगदी सुरेख. असंच पटापट वाचता आलं पाहिजे. आता कोण राहिलं? ओवी परत म्हणणार का? ओके. केव्हा तरी कोल्हापूरच्या कर्तव्य तत्पर केळकर काकांबद्दल काकांच्या कागाळी केली. कागाळीचा अर्थ लागतोय का इथे?
काकाळी केशवाने काकू समोर कागळी केली. काकू कावल्या. कावल्या. काकूनी काकूनी केपटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे कागद कचा कापले. कापलेले कागद कापलेले कागद केशवाने काशऱ्यात कोंबून काकांच्या किचन मध्ये कजरारे कवितेवर कोळी नृत्य केले. खूप छान. ओवी, तुझ्या लक्षात येतंय तू काय केलंस? तू अगोदर वाचताना केवढी घाबरली होतीस आणि तुला नीट वाचता येत नव्हतं. आता तुला छान छान वाचायला यायला लागलं, बरोबर हो की नाही? थम्स अप. फरक जाणवतोय तुला? हो मॅम. गुड, छान, खूप छान. ओके, सोहम सुरू करा पटकन. यस मॅम. केव्हा तरी कोल्हापूरच्या कर्तव्य तत्पर केळकर काकांबद्दल काकांच्या कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्या किचनमध्ये कजरारे कवितेवर कोळी नृत्य केले. खूप छान, उत्तम. येस, वरदराज, परत वाचायचंय? वाचा, पण आवाज फास्ट पाहिजे बरं का, पटापट. हो मॅम. केव्हा तरी कोल्हापूरच्या कर्तव्य तत्पर केळकर काका बंधून काकांचीच कचेरीतल्या केशवाने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांचे कामाचे कोरे करकरीत कागद कचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचन मध्ये कजरारे कवितेवर कोळी नृत्य केले. खूप छान, अतिउत्तम. सगळ्यांनी छान वाचलंय. आता आपल्याकडे नाही हंसिया झालं बरं का आता तुझं. ओके, म्हण पटकन, चल. येस. केव्हा तरी कोल्हापूरच्या कर्तव्य तत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवाने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकाच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवाने कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये गजरारे कवितेवर कोळी नृत्य केले. खूप छान. सगळ्यांना लक्षात येतं दुसऱ्यांदा वाचताना तुमच्याकडे केवढा कॉन्फिडन्स येतो, किती आत्मविश्वास वाढतो की नाही तुमचा. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. अशाच प्रकारे तुम्ही शिकत राहिलात की आपोआप तुम्हाला येत राहणार. हे टंग ट्विस्टर असल्यामुळे ते फास्ट म्हणणं अपेक्षित आहे. आता आपल्याला मराठी तेवढं वाचता येत नाही पटापट, म्हणून आपण हळू वाचलं. पण ते पटापट केव्हा तरी कोल्हापूरच्या कर्तव्य केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये कजरारे कवितेवर काळी नृत्य केले. हे पण स्लो आहे बरं का. अरे बापरे. अशा प्रकारे तुम्हाला आलं पाहिजे. मॅम काय मस्त म्हटलं तुम्ही.
धन्यवाद. अशा प्रकारे तुम्ही म्हणून एक ऑडिओ पाठवणार का ग्रुपमध्ये पाठवायला? असं प्रयत्न करा, 2-3 दिवसामध्ये होईल की, त्यात काय एवढं. पुढच्या आठवड्यात ओके मॅम मी उद्या पाठवणार. कधी पण पाठवा तुम्ही, तुम्हाला योग्य वाटतं तेव्हा ग्रुप पाठवा. मध्ये पाठवायचं. ग्रुपमध्ये पाठवा. आपण आपलं असंच थोडंसं रिलॅक्सेशन म्हणून करतोय हे, ठीक आहे. मॅम का ते मॅम बालरंग का ते ऑनलाईन वाला बालरंग ग्रुपमध्ये, आपल्या ग्रुपमध्ये, ठीक आहे. ऐका मी काय म्हणते, आज आपण 2 गोष्टी शिकलो, एक टंग ट्विस्टर आणि मारुती चितमपल्ली सरांची माहिती. विसरू नका, डेडिकेशन इज इम्पॉर्टंट. डेडिकेशन आपलं कशातही असू शकतं, काहीही आपण करू शकतो. फक्त कॅलिग्राफी म्हटलं ना त्यात सुद्धा डेडिकेशन लागतं. फक्त डान्स म्हटलं तरी मायकल जॅक्सनच असतो. फक्त कॉमेडी म्हटलं तर चार्ली चॅप्लिनच येतो. तर डेडिकेशन इज मस्ट इन लाईफ. मला चार्ली चॅप्लिन खूप आवडतो. व्हेरी गुड, छान. मला पण. तर अशा प्रकारे आपण आपल्याला डेडिकेटेड करायचं आहे, मग सगळ्यांच्याच बाबतीत. ओके, ठीक आहे. मग तुम्ही काही चूज करू शकता तुमचा स्वतःचा गोल. आता तुम्ही खूप लहान आहात त्या बाबतीत, तुमचे गोल चेंज होऊ शकतात अजून 2-3-4 वर्ष, त्यात काही प्रॉब्लेम नाही. फक्त डेडिकेशन करणं फार महत्वाचं आहे. ओके, चला मग ह्या चांगल्या एकदम छान अशा विचारांनी आपण आता निरोप घेऊया. आपण भेटूया पुढच्या शनिवारी अजून एक अशाच एका मराठी मनाला घेऊन, सफल मराठी मनाची मध्ये. हा बोल सोहम. मॅम दर क्लासला तुम्ही टंग ट्विस्टर ठेवणार का? टंग ट्विस्टर नाही, आपण काहीतरी असं इंटरेस्टिंग करूया. हा चालतंय. मॅम मी जे क्राफ्ट बनवलं होते ते मी ग्रुप मध्ये टाकू का? चालेल टाक. मॅम का या नेक्स्ट क्लास मध्ये का आपण गेम खेळू शकेल का? आपण अजून काहीतरी करूया, गेम खेळूया, चालेल, काही हरकत नाही. मग मराठी शब्दांचा गेम खेळूया, खेळ खेळूया मराठी शब्दांचा, ठीक आहे. अंताक्षरी. मराठी अंताक्षरी कशी खेळणार तू? काय खेळणार? ऍटलस? हा ऍटलस. असं नाही, झूम मध्ये ऍटलस खेळणार. मराठी शब्दांपासून तयार केलेली अंताक्षरी. चालेल, बघूया ना, आपण करूया काहीतरी, ठीक आहे. माझ्या डोक्यात वेगळं होतं, पण ठीक आहे, अंताक्षरी तर अंताक्षरी. मी अजून वेगळा विचार केला होता की आपण फनी 5 ते 7 मिनिटं आपण फनी काहीतरी करायचं की ज्याने आपल्याला छान वाटेल. त्याच्याबरोबर एक असं सिरियस व्यक्तिमत्व समोर घ्यायचं की ज्याने आपण काहीतरी शिकू, ठीक आहे. थम्स अप. चला मग भेटूया आपण पुढच्या वर्गामध्ये. धन्यवाद मॅम. शुभरात्री. शुभरात्री. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद मॅम. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री. नमस्कार. शुभरात्री.